सोलापुरात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा असाच एक शाही सोहळा पार पडला। या शानदार विवाह सोहळ्यात 18 जोडपी विवाहबद्ध झाली। राजकीय नेत्यांच्या विवाह सोहळ्यालाही लाजवेल असा शाही थाट या सोहळ्यात होता। एका मोठ्या मनाच्या माणसाने समष्टीच्या कल्याणासाठी पदरमोड करून लाखोंचा खर्च केला। हे या विवाह सोहळ्याचं वेगळेपण होतं। भला मोठा मंडप, हजारोंची गर्दी, वाजंत्री, लज्जतदार भोजन, पाहुण्याच्या स्वागताची शाही व्यवस्था, यज्ञयाग, मंत्रोच्चार आणि मंगलाष्टका। सोलापूर जिल्ह्यातल्या केगावात हा थाट आज पाहायला मिळाला। पण मंडळी, हा लग्न सोहळा न कुठल्या राजकीय नेत्याच्या घरातला होता, न बड्या उद्योजकाच्या। अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचा हा विवाह सोहळा होता। याचं आयोजन केलं होतं 75 वर्षीय समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांनी, तेही स्वखर्चातून, कोणाचीही मदत न घेता। फोफलिया हे 1991 पासून सोलापूर जिल्ह्यात स्वखर्चातून सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करतात। आतापर्यंत फोफलिया यांनी 1600 जोडप्यांचा विवाह केलाय। पण यावेळी मात्र त्यांनी आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना वेगळी दिशा दिली आहे। शेतकरी कुटुंबाला विवाह सोहळ्यावर नया पैसाही खर्च होऊ नये म्हणून त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारातून विवाह सोहळा करायला सुरुवात केली आहे। अक्कलकोट तालुक्यातील केगावच्या 18 जोडप्यांचा विवाह आज त्यांनी गावातच लावून दिला। वराळी मंडळींना येण्या जाण्याचा खर्चही होऊ नये यासाठी त्यांनी गावातच विवाह सोहळा पार पाडला। लेकिन अभी 3 साल से हम अपने प्रयत्न है कि गाँव में जाकर के शेतकरी कन्याओं का विवाह करना, क्योंकि ये प्रश्न ऐसा है कि शेतकरी लोग वैसे भी आत्महत्या कर रहे हैं और किसी के पास ज़्यादा उत्पन्न नहीं रहे, तो उसमें दिक्कत बहुत बड़ी आ जाती है। अगर लड़का लड़की बड़ी है घर में तो वो बहुत संकट रहता है उनके सामने और कई आत्महत्या तक कर लेते हैं। ये प्रसंग नहीं आना, गांव में किसानों के विवाह भी होना, इसके 18 जोड़पों का विवाह हुआ है और सामूहिक विवाह हुआ है और बहुत ही थाटबाड़ से हुआ है। कल आमच्या परिस्थिती बेकार होतं। आता लगीन करायचं म्हणलं तर पाऊस नाही, काय नाही, कसं करायचं। आता पाऊस नसला तर व्याजानं काढावं लागते, थोडं व्याज भेटत नाही, ते नाही तर काय तर करून घ्यावं लागते। त्याच्यामुळे हे लगीन केलेले आम्हाला बरं वाटले। आता खर्च काढायचं काय आम्हाला आडला नाही, असं आम्हाला हे झालं। एवढं मोठ्या प्रमाणात नाही झालं, मोठ्या प्रमाणात आम्हाला झालेले चांगलं झाले। जुल्फिकार बर्दोस, 7 स्टार न्यूज, सोलापूर।